जसा मार्गशीर्ष महिना सुरू झाला होता, या महिनाभरामध्ये झाडाला पुष्कळ फुलं यायची. ती म्हणजे शेवंतीची. रंगीबेरंगी आहे, दोनच कलरची, परंतु शेडिंग, पेंट आणि डार्क अशा विविध कलरची 2 कलरमध्ये फुलं झाडांना खूप छान निघायची. तर आता मार्गशीर्ष महिना संपला, परंतु फुलं काही संपली नाही. तर मी कशाप्रकारे काळजी वगैरे घेते हे तुम्हाला माहितीच आहे. तर आज मी काही बुके बनवण्यासाठी, काही देवांना फुलं अर्पण करण्यासाठी किंवा फ्लोटिंगमध्ये अशा प्रकारे बरीचशी फुलंही तोडून घेतली. तर आज आपण पूजाविधीसुद्धा बघणार आहोत. मी उद्यापन कसे केले आणि ह्या पायऱ्या दिसते तुम्हाला, तर ह्या कशाप्रकारे मी डेकोरेट केलेले आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर बघा, मी अशा प्रकारे ज्या पायऱ्या तुम्ही बघितल्या तर त्या बनवून घेतलेल्या आहेत. तर असे मी 2 बनवून घेतली. तर आता यांना मला डेकोरेट करायचे होते. आपण बऱ्याचदा अशा कटिंग्स वगैरे आणत असतो. तर मी हे प्लायपासून बनवलेलं तयार करून आणलेलं आहे. तर याला मला कलर तर करायचा होता, चालला होता विचार, पण मी ते कॅन्सल केलं आणि म्हटलं आपण छान अशा प्रकारे वेल्वेटचं कापडच याला लावूया. त्याकरिता मी बऱ्याचशा लेसेस आणि जे ट्यूब्स वगैरे आहेत लावण्यासाठी असं बरंचसं साहित्य वगैरे घेतलं आणि आता कटिंग करायची होती. तर बघा, मी डायरेक्ट न लावता आता 3 पार्टमध्ये कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीला एक बाजू ठेवून घेतली, तर उलट्या बाजूने ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता ज्या खडूच्या साह्याने ज्या पायऱ्या आहेत ना, त्या अशा प्रकारे आखून घेतल्या. त्यानंतर मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. तर ज्यावेळेस मी हे कटिंग केली ना, तर थोडंसं एक्स्ट्रा कट केलेलं आहे. मेजरमेंट घेताना थोडं जास्तच घ्यावं. परंतु मी पहिल्या वेळेस जेव्हा पायऱ्यांना लावलं ना, तर पहिऱ्या डायरेक्ट मी मापातच लावलेलं आहे आणि तुम्हाला नंतर पुढे बघायला मिळेल दुसऱ्या मी कशा प्रकारे लावलेले आहेत. तर अशा प्रकारे मी ते कट करून घेतलेलं आहे आणि एका साईडनी अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर बघा, आपण ज्यावेळेस कटिंग करतो ना, तर नीट बघून घ्यायचं उलटंसुलटं, कारण आपण एक बाजू ह्या बाजूने कट केली तर दुसरी बाजू दुसऱ्या बाजूने कट करायची असते. नाहीतर काय होतं, दोन्ही कापड एका साईडनीच एकसारखे कट केले म्हणजे आपल्याला लावायला प्रॉब्लेम येतो. तर अशा प्रकारे ट्यूब लावून घेतला आणि ट्यूबच्या सहाय्याने मी ते स्टिक करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे छान कट केलं आणि दुसरंसुद्धा मी त्याच प्रकारे मेजरमेंट काढलं आणि ते सुद्धा छान कट करून घेतलेलं आहे. तर आपण हे स्टिक करण्यासाठी फेविकॉलचा वापरसुद्धा करू शकतो किंवा फेविबॉन्डसुद्धा लावू शकतो, नाहीतर ग्लू गनसुद्धा वापरू शकतो. परंतु मी तो ट्यूब वापरलेला आहे. तर ग्लू गनपेक्षाही म्हटलं आपण फेविबॉन्डसारखाच एक ट्यूब आहे तो वापरलेला आहे. तर अशा प्रकारे मी सुरुवातीला हा ट्यूब जो आहे तो पूर्ण बाजूला लावून घेतला आणि बघा, याला म्हणजे लावण्यासाठी खूप छान त्यांनी आयडिया दिलेली आहे. त्याचं पुढचं टोक जे आहे अगदी बारीक आहे, तर आपल्याला हवं तेवढंच ते लागतं आणि कमी प्रमाणात म्हणजे तो निघतो बाहेर. तर अशा प्रकारे मी हा कपडासुद्धा या ठिकाणी चिटकवून घेतलेला आहे. तर ज्यावेळेस आपण हे चिटकवतो ना, तर थोडंसं ओढून घेतलेलं आहे. हा वेल्वेटचं कापड आहे आणि सुरकुत्या न पडाव्या म्हणून अशा प्रकारे छान ओढून लावलेला आहे. आता जो भाग जो उरलेला होता थोडा थोडा तो मी कट करून घेतला. खरं तर याची आवश्यकता नव्हती, पण ते नंतर समजलं मला. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू बनवतो ना, सुरुवातीला आपल्याला आयडिया येत नाही, नंतरच येतात. तर अशा प्रकारे वरच्या साईडलासुद्धा मी या ठिकाणी वेल्वेटचं कापड चिटकवून घेणार आहे. तर माझा विचार चालला होता 2 कलरमध्ये करायचा, नंतर विचार केला की एकच कलरमध्ये करूया. कलर देण्यापेक्षा मी याला समजलं की याला वेल्वेटचं कापड लावूया आणि त्याने आणखीन सुंदर दिसेल, उठून दिसेल. तर अशा प्रकारे प्रत्येक पायरीला लावत असताना थोडी काळजी घ्यायची, म्हणजे जो भाग खाली येतो ना पायरींचा ते बघून नंतरच छान प्रकारे चिटकवून घ्यायचं. आता लेस कुठली लावावी बरं, हा प्रश्न पडला होता. मॅचिंग लावावी की विदाऊट लावावी.
तर सध्या वेळ नव्हता आणि खरं सगळं हे मी घाईघाईत रात्रीच केलेलं आहे, कारण उद्यापन करायचं आहे आणि मला हे त्या ठिकाणी पूजेमध्ये ठेवायचं होतं. म्हणून मी त्याला मॅचिंग असलेली ऑरेंज कलरचीच लेस या ठिकाणी लावलेली आहे. लेस लावतानासुद्धा थोडंसं सुरुवातीला आपल्याला वाटतं की चिटकणार किंवा नाही, पण हा ट्यूब असा आहे की लवकर स्टिक होतो. तर अशा प्रकारे छान लेस चिटकवून घेतलेली आहे. तर दोन्ही साईडनी लावलेली आहे. तर पूर्ण हा बेस तयार झालेला आहे. आता आपण बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघत असतो, तर अशा पायऱ्यांचा आता सध्या खूप वस्तू निघालेल्या आहेत. देवघरामध्ये आपण या पायऱ्यांवर देवसुद्धा ठेवू शकतो किंवा एखाद्या वस्तू म्हणा किंवा आपले दिवे वगैरे आहेत ते सुद्धा ठेवू शकतो. तर मी पूजा कशा प्रकारे मांडणार आहे आपण पुढे बघूच. तर यांचा उपयोग मी कशा प्रकारे केलेला आहे. तर आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये सुंदर सुंदर वस्तू अशा डेकोरेट करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या पायऱ्या तयार झालेल्या आहेत. तर बघा तिन्ही बाजूने छान कपडा लावून घेतला. त्यानंतर साईडने मी थोडी बारीक गोल्डन लेससुद्धा लावून घेतलेली आहे. आवश्यकता नव्हती, पण आपल्याला असं वाटतं ना आणखीन छान दिसावं म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो. तसंच मी काहीसं केलेलं आहे या ठिकाणी. पहिली रेडी झाली. आता दुसरी पायरी कट करण्यासाठी पहिल्या पायरीला जो कापड कट केला त्याच्याच विरुद्ध बाजूने ठेवलं आणि त्याची अशा प्रकारे कटिंग करून घेतली. आता हे सुद्धा त्याच प्रकारे चिटकवून घेणार आहे, परंतु आता याचं कटिंग मी थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे, म्हणजे थोडं मोठं घेतलेलं आहे. आपण चिटकवून झाल्यानंतर बघणारच आहोत ते कशा प्रकारे तयार होणार आहे, कारण हा पहिलाच माझा अनुभव आहे. तर तुम्ही अशा पायऱ्या बघा, वरच्या बाजूला थोडं कापड एक्स्ट्राचं आलेलं आहे ते असं चिटकवून घेतलं आणि आता हे इझिली वरच्या बाजूला छान चिटकवून घेतलेलं आहे आणि दोन्हीही पायऱ्या रेडी झालेल्या आहेत अशा प्रकारे. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या पायऱ्या आणि माझी आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा आपण याला कलर वगैरे देऊन याच्यावर डिझाईनसुद्धा काढू शकतो किंवा तुम्ही पेपर लावू शकता. आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल तशी आयडियाज वापरून आपण ही जी पायरी आहे ना ते तयार करू शकतो. तर मी ही वेल्वेटचीच केलेली आहे, कारण देवघरामध्ये छान उठून दिसावं म्हणून मी ही आयडिया वापरलेली आहे. तर चला आता आपण आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि चौथा गुरुवार. तर अशा प्रकारे झाडांना खूप सुंदर फुलं आता निघायला लागलेली आहेत. सीझन तर आता संपत आलेला आहे. त्याचप्रमाणे माझी शेवंती खूप छान बहरायला लागलेली आहे. तर आज देवघरामध्ये पूजा करायची होती. सकाळची माझी सुरुवात देवांची पूजा करायची. खरं तर मार्गशीर्ष महिना हा विष्णू भगवान, माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याचा महिना असतो. आपण जेवढी विष्णू भगवानांची सेवा करू तेवढं कमीच आहे आणि खरंच खूप छान गेला हा महिनासुद्धा. तर झाडांना बघा कशा प्रकारे फुलं आलेली आहेत. तर हे आहे मोहरीचं झाड. तर याचीसुद्धा फुलं आपण अर्पण करू शकतो शिवभगवानांना, अन्नपूर्णा मातेला. आणि आता सीझन येणार आहे तो म्हणजे वसुंधरा दिवस येणार आहे. सरस्वती मातेचं पूजन करू त्यावेळेससुद्धा आपल्याला मोहरीच्या फुलांचा वापर करायचा असतो, म्हणून आपण आधीपासून अशी तयारी करूनच ठेवायची. आज अंगणामध्ये बघू शकता खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन, रांगोळी छान सजवलेलं आहे मेन एंट्री. आज मेन एंट्रीला जे इथे मोर आहेत त्यांनासुद्धा मी छान माळा घातलेल्या आहेत. काही शेवंतीची फुलं डेकोरेशनमध्ये या ठिकाणी फ्लॉवर पॉटमधून ठेवलेली आहे, काही उरलीमध्ये ठेवलेली आहे. छोट्या पाटावर सुंदरशी अशी रांगोळी काढलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण आपले जे शुभ यंत्र म्हणतो ना ते सुद्धा काढलेलं आहे. संध्याकाळची तुळशी मातेची पूजा मेन एंट्रीला छान 2 दिवे प्रज्वलित केले. अशा प्रकारे छान मेन एंट्री सजवली. तर हॉलमध्ये सुद्धा थोडंफार डेकोरेशन. तर पाण्यामध्ये काही फुलं आणि पूजा तर तुम्ही बघितली असेल. पूजा तर खूप सुंदर झाली आज. ज्याप्रमाणे पायऱ्यांचा कलर कॉम्बिनेशन केलं ना त्याच प्रकारे देवीलासुद्धा वस्त्र घातलेलं आहे, अगदी मॅचिंग. खूप सुंदर वाटत होतं ऑरेंज कलरमध्ये पायऱ्या आणि आपली ही देवी. माता लक्ष्मीची पूजा मी अशा प्रकारे केलेली आहे.
आणि ओटीचं साहित्य तुम्ही बघितलं असेल. तर ओटी भरताना मी ह्या साहित्यांचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आजचं माझं उद्यापन विधी झालेला आहे. तुम्हाला तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जरा आपल्या या चॅनलवर आणखीन छान छान व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हिडिओज आता याच्या पुढे बघायला मिळतीलच. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.